अगं एक घास तरी खा. नको रे अधिराज, मला नको आग्रह करूस तू. तर माझा सिद्धू घरात नाहीये. कुठल्या अवस्थेत असेल कोणाच ठाऊक. अन्न तरी गेलं असेल का त्याच्या पोटात. माझ्या घशाखाली कसा घास जाईल. अगं आई, सिद्धूने जे ठरवलं ते पूर्ण करणार नाही का ग तू? बरं मला सांग, आतापर्यंत अशी कुठली गोष्ट आहे जी त्याने अर्धवट सोडली? का अगं बर, आता सिद्धू आला, मग त्याचं स्वागत करायला, त्याच्या आवडीचे पदार्थ त्याला खाऊ घालायला तुझ्या पोटात अन्न नको, शक्ती नको? घे एक घास खा. अगं तो आणेल भावनाला नक्की परत. कशी येईल ती पोर घरात? घरातून हाकलून काढलं होतं तिला बाहेर. मंगळसूत्र खेचून घेतलं होतं तिचं गळ्यातून. केवढा अपमान झालाय तिचा. घरात पाऊल तरी टाकेल का ती परत? कारण आपला सिद्धू जसा जगा वेगळा आहे ना, तशी भावना पण जगा वेगळी. सिद्धू आणि भावना नक्की आपल्या घरी येणार. सिद्धू लवकरच आपल्या घरचा उंबरा ओलांडणार. अरे कुठे आहेत सगळे गाडे पाटील? अरे स्वागत नाही करणार का माझं? आज सिद्धिराज गाडे पाटील घरचा उंबरा ओलांडून आलाय. काय रे ए, काय चाललंय हा आरडाओरडा? अगं काय झालं, तुला दिसत नाहीये का? सिद्धिराज गाडे पाटील घरचा उंबरा ओलांडून आलाय. दिसतोयस ना? काय रे मोठ्या तोऱ्यात गेला होतास आम्हाला सांगून या घराचा उंबरठा ओलांडेन तर तुझ्या त्या मॅडमला घेऊनच. म्हटलं होतं ना आई, याचं पान आपल्याशिवाय हलणार नाही. परत आला. काय पण म्हण संपत. दळवींच्या घरात दावणीला बांधलेलं वासरू अरे गाडे पाटील घराण्याचा ढाण्या वाघ बनून परत आलाय रे. आजी अगं इकडेच तर गल्लत केलीस तू. सिद्धूला ना ओळखलंच नाही. आणणार आहे लवकरात लवकर, भावनाला सुद्धा घरी आणणार. बस आई, त्या दिवशी फक्त दही साखर खाऊन गेलो ना मी. पण आज तू प्रेमाने बनवलेल्या सगळ्या गोष्टी मी भरपूर खाणार आहे, आणि तेही फक्त तुझ्या हातानेच. अरे जेवण सुरू होण्याआधीच ढेकर. पोट कुडुंब भरलं की काय आनंदानं. त्याने काय फरक पडतो दादा? नाही म्हणजे भावना येणार आहे या आनंदाने मी प्रचंड खुश आहे, त्यामुळे मी कितीही खाऊ शकतो. आणि तुम्हाला दिलेला शब्द तर लवकरच सत्यात उतरणार आहे.